शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथे 15 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा आज घेण्यात आली आहे, परंतु या ग्रामसभेमध्ये गावातील विविध विकास कामांविषयीच्या अनेक तक्रारींचा पाढा ग्रामस्थांनी वाचला असून पाणी प्रश्नावर विविध चर्चा झाली असून शेवगाव तालुक्यातील अनेक गावे जायकवाडी धरणामुळे उठल्या गेलेत, परंतु तालुक्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना देखील मराठवाड्याला पाणी जातं, परंतु आपल्याला पाणी मिळत नाही। यासाठी लोकप्रतिनिधींनी याबाबत सहकार्य करून व राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणाने पाण्याचा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचं रामनाथजी राजपुरे यांनी म्हटलंय। गावात विविध क्षेत्रात काम करणारे शासकीय अधिकारी हे मुख्यालय राहत नसल्याने पर्यायाने ग्रामस्थांचं मोठं नुकसान होत असल्याने अधिकाऱ्यांनी मुख्यालय राहावं याबाबत रामनाथजी राजपुरे व कासमभाई शेख यांनी सूचना केल्यामुळे ग्रामसभेतून ठराव संमत करण्यात आला। पाऊस काळ असून देखील पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनला असल्याने शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पाईपलाईनची कामे झालेली आहेत, परंतु पाण्याच्या टाकीचे मात्र काम झालेलं नसल्याने अद्यापही रखडलेलं असल्याने ग्रामसभा ही वादळी ठरली होती, परंतु शांततेत पार पडली। यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, उपसरपंच सर्जराव घोरपडे, विठ्ठल देशमुख, अशोक खिळे, श्याम राजपुरे, विक्रम बारावकर, दुर्योधन काळे, बंडू शिंदे, अशोक वाघुंबरे, बाबा सोनवणे, मल्हारी घुले, ग्रामसेवक काळे भाऊसाहेब, विविध खात्यांचे अधिकारी, महिला भगिनी उपस्थित होत्या। आमदार तुमचे, खासदार तुमचे, मंत्री तुमचे, सर्व तुमच्या हातात आहे। ऐका गेवराईच्या आमदारनी पाईपलाईन दिली। एक मिनिट ऐकून घ्या, तुम्ही काय खालून बोला। गेवराईच्या आमदारनी इथून पाईपलाईन लिहून गेवराईला रोज पाणी मिळतं का नाही मिळतं? कोणी गेवराईत जाऊन पहा। मग आपले आमदार काय करते, आपले खासदार काय करते? अहो हे झालं 5 वर्ष होतेच ना दादा। मला काय म्हणायचं याच्यामध्ये, आज जलसंपदा मंत्री विखे पाटील राजकारण थोडे सोडून द्या। आपण सर्व पक्षीय मिळून आपल्याला आम्ही चंद्रशेखर गुले पाटला मार्फत, तुम्ही मोनिकाताई मार्फत, कोणी विखे पाटला मार्फत, कोणी या ठिकाणी लंके साहेबा मार्फत राजकारण सर्व बाजूला सोडून द्या। गावचं पार वाटोळ झालं। आपल्या गावाला या ठिकाणी ज्या पद्धतीनं दादनापूर टप्पा 1, दादनापूर टप्पा 2, दादनापूर टप्पा 3 ची आपल्याला निर्मिती करावी लागेल। पत्रकार, दादनापूर टप्पा 3 मध्ये ठाकूर, पिंपळगाव, बोदेगाव, बालम टाकळी, बाडगवन, त्यानंतर शिंगोरी, खाली लाडजळगाव, मुरमी, म्हणजे असा हा परिसर आहे। या परिसरामध्ये पाईपद्वारे आमचे बंधारे भरून द्यावेत अशा पद्धतीचा ठराव अतिशय सर्वांनी आपण टाळ्याच्या गजरात हा ठराव मंजूर करा। इतका महत्वाचा प्रश्न आहे। तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, आपले मुलं आपल्याला माफ करणार नाही। काय यांनी पुढारपण केलं आणि यांनी काय केलं? दुष्काळी परिस्थिती। आज जायकवाडीचं पाणी कुठं चाललंय भाऊ? नांदेडला चाललंय। धरणातून माजलगावचं धरण भरले जाते। कशामुळे भरले जातं? आणि जमीन जे धरण आहे कोणाच्या शेतात आहे? शेवगाव तालुक्याच्या। धरण जे निर्माण केलंय त्याच्यात शेती गेली शेवगाव तालुक्याची, आणि आपल्या जवळून पाणी चाललंय, पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन चाललंय, आणि आपण वरती आबाळाकडे पाहतो, आकाशाकडे पाहतो। आता आपल्याला हातात या ठिकाणी सर्व पक्षीय, याच्यामध्ये मी बारोगर पक्षाचं बोलत नाही,